नमस्कार सर्वांना. तर बघा BMT वॉर्डमध्ये आल्याच्यानंतर यशची माझी अंघोळ झाली आणि मला हा हॉस्पिटलचा ड्रेस दिला. पेशंटसोबत येणाऱ्या प्रत्येक मम्मीला हा ड्रेस म्हणजे जसं तुम्ही बघू शकता मास्क, टोपी, हँड ग्लोव्ज आणि इथे मला एवढी थंडी वाजत होती कारण की खूप AC आहे. त्यामुळे मी पहिले स्वेटर घालून घेतलं. स्वेटर, सॉक्स आणि मी सांगते की हे BMTसाठी येणाऱ्या प्रत्येक मम्मीने स्वतःच्या साईजपेक्षा डबल एक्सेलचे साईज स्वेटर आणावे कारण की ते खूप छोटे होतात. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. माझ्यासाठी आणलेले नवीन स्वेटर हे इथे आल्याच्यानंतर ते मशीनमध्ये जातात नाही व्हायला. ते एवढे छोटे झाले 1 वर्षाच्या मुलासारखे. नंतर यश अंघोळ झाल्याच्या नंतर थोड्या वेळासाठी आराम केला, झोपी गेला. थोड्या वेळाच्या नंतर सिस्टरने त्याची शुगर टेस्ट केली आणि फ्रेश झाल्याच्या नंतर यशने हा त्याच्या आवडतीचा विषय तो हातात घेतला. म्हणजे त्याचा जो छंद आहे तो ड्रॉइंग काढण्यात मग्न झाला. सर्वजण म्हणत असतील की अरे यशचे कालच केस होते. तर BMT वॉर्डमध्ये येण्याच्या अगोदर इथलं हॉस्पिटलचा नियम आहे की प्रत्येक पेशंटचे केस हे कमी करायचे म्हणजे ते काढून टाकतात. जसे की यशचे झिरो मशीन मारलेले आहे. झिरो मशीन मारल्याच्या नंतर अंघोळ झाल्याच्या नंतरच रूममध्ये एंट्री होते. नंतर काही दिवसाच्या नंतर किमो ट्रीटमेंटने तर मुलांचे आपोआप केस हे गळून जातात.